नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरात मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवरती उपाययोजना म्हणून वाहतूक विभागाच्या वतीने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन शक्कल ही लढवली जाते. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक हाच भरडला जातोय. दंडाची रक्कम ही सर्वसामान्य नागरिकांवरतीच थोपटली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट हे कोलमडून जात आहे. याच पार्श्वभूमीवरती मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेअंतर्गत त्यांनी संपूर्ण ठाणे शहरातील वाहतूक कोंडी बाबतच्या बकाल चित्राबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे ही वाहतूक कोंडी त्याचबरोबर वाहतूक विभागाचा मनमानी कारभार जर कुठे थांबवायचा असेल तर याकरिता येत्या 20 सप्टेंबर रोजी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून 3 हात नाका परिसरापर्यंत हा जन आक्रोश मोर्चा नेण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित स्थानिक नागरिकांना त्याचबरोबर वाहतूक विभागाच्या समस्या भेडसावणाऱ्या नागरिकांना तसेच टोईंगला विरोध करणाऱ्या नागरिकांना समाजसेवक समस्त ठाणेकरांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. कोपरीच्या साठी जो माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या विधानसभेतला सॅटिस आज 3.5-4 वर्ष झाले चालू आहे. परवाच्या दिवशी तिथली लोक कंटाळले, ती माझ्याकडे आली होती की अरे हा पूर्ण कधी होणार, म्हणजे 18 महिन्याचा पिरियड होता. आज 3.5-4 वर्ष झाली तो पूर्ण होत नाहीये. MMRD MSRD सगळे ठाण्यात आहेत, पण फक्त टेंडर मधले पैसे खाण्यासाठी, बाकी कशासाठी. सगळं होईल पण आपण वरती गेल्यावर पुढच्या पिढीसाठी, आपल्यासाठी काय नाही. आता ते दुपारी 12 बोलले असतील, कारण आता घोडबंद. आता जर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलच्या ब्रिजच्या खाली गेलात तर तिथे 4 लेनचे ट्रॅफिक हेवी ट्रक लागलेले आहेत. आणि आत्ताच म्हणजे आम्ही आत्ताची गोष्ट करतोय, काही वेळापूर्वी 10-15 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे की आत्ता देखील तिथे हेवी ट्रक उभे आहेत. सो जर माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जर तुम्ही आदेश पाळणार नसाल तर आदेश पाळणार कोणाचा मग? हे सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवत आहेत हेच कळत नाहीये. ह्याच्या आधी देखील अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते की डिसेंबर पर्यंत ठाण्यामध्ये हेवी ट्रकला बंदी. दुसऱ्या दिवशी देखील हेवी ट्रक चालू होते. काल माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिलेला आहे, त्याच्यानंतर पण ते चालू आहे. मला कळत नाहीये की नक्की सरकार प्रशासन चालवत आहे, अधिकारी चालवत आहेत की राजकीय नेते चालवत आहेत. मी तेच सांगतो, आज कारवाई करा, कारण आज चालू आहे. आता मी पाहिलं तर त्याचे फुटेज आणि फोटो देतो तुम्हाला. आदेशच पाळला जात नाहीये ना. मग आज सकाळचा आहे, याच्यात 1-2 अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत. बघूया होतात का. परत सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश आम्ही महाराष्ट्र सैनिक पाळू. 12च्या आधी जर ट्रक रस्त्यात दिसले ठाण्याच्या तर ते आम्ही याच्या पुढे फोडून टाकू. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उपमुख्यमंत्री साहेबांचा आदेश जर प्रशासनाने पाळला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाळेल. हे सगळे ट्रक रस्त्यात आम्हाला जर 12च्या आधी ठाण्यात दिसले तर ते आम्ही फोडून टाकू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त विधानसभा 148 ठाणे शहर निरीक्षक श्रीरंग बर्गे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख, प्रभाग अध्यक्ष श्री प्रवीण खैरालिया यांच्या हस्ते अंकुश रूपसिंग चिंडालिया यांची ठाणे शहर जिल्हा काँग्रेस वॉर्ड क्रमांक 22च्या वॉर्ड अध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे। यावेळी अंकुश चिंडालिया यांनी अनेकांनी भेटून व फोनद्वारे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी अंकुश चिंडालिया यांनी सर्वांचे आभार मानले, त्याचबरोबर आपली पुढची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे। प्रत्येक गाव समृद्ध झाले तर राज्यही समृद्ध होईल या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीपर्यंत राबवले जाणार आहे। या अभियानात सुशासन, युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवरती त्या ग्रामपंचायतीतील गुण दिले जाणार आहेत। या घटकांशी निगडीत विविध उपक्रम तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरती राबवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी कल्याण तालुक्यातील खोणी येथे आयोजित करण्यात आला आहे। या अभियानासंदर्भात माहिती देण्याकरिता ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद पार पडली। यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभियानातील उपक्रमांची माहिती दिली। या अभियानासाठी तालुका स्तरावरील पंचायत समितीच्या सर्व विभागातील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षका, आरोग्य पर्यवेक्षक, अन्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रत्येक गावासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हे अभियान विशेष काही घटकांवरती राबवले जाणार असून त्या घटकांची योग्यरित्या अंमलबजावणी केल्यास गुण दिले जाणार असून त्यावर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पुरस्कार दिले जाणार आहेत। सर्वांना नमस्कार। ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे। या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षण ही जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण घेतलेली आहेत। क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेल्या आहेत। याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे। याच्यामध्ये मोठे 8 मुद्दे आहेत आणि लहान असे 40 मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुकास्तर असेल, जिल्हास्तर असेल, विभागस्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून 1902 बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण तर ती 290 कोटी 33 लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे। याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे। सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे। याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा, सेवा पंधरवडा, त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र, त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा कृतीसंगम करणार आहोत। तेही 17 तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे। आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहेत। या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे, कारण या सर्व योजनांचा कृतीसंगम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आवाहन असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन। ठाणे जिल्ह्यामधल्या 100% 431 ग्रामपंचायती या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे। प्रिपरेटरी कार्यशाळा होती, याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे, ग्रामविकास मंत्री महोदय यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आणि मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे। त्यांचा अगदी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की ते 2 महिने या अभियान कालावधीमध्ये घरी देखील जाणार नाहीत। तर आपण विचार करू शकता की मोठ्या स्तरावरून, प्रत्येक स्तरावरून किती मोठ्या प्रमाणावरती कमिटमेंट या अभियानासाठी आहे। तरी लोकांनीही आपला सहभाग भरभरून द्यावा आणि या अभियानाला यशस्वी बनवावं अशी मी सर्वांना अपेक्षा करतो आणि आवाहन करतो।
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने जिजाऊ मंगळागौर स्पर्धा 2025चं आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे करण्यात आलं होतं. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा सन्मान कर्तबगार गौरवशाली कर्तृत्ववान भगिनींचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता. राज्यस्तरीय कोकण विभाग मंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महिला यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता. सर्वोत्तम पारंपरिक नृत्य, दागिने, वेशभूषा, केशभूषा, उखाणा यासाठी उपस्थित महिलांमधून विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि पैठणी देण्यात आली. स्पर्धक प्रेक्षक अशा दोघांसाठी सोनं व चांदीचे आकर्षक लकी ड्रॉ येथे ठेवण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, धीरज सांबरे, इतर मान्यवर, जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सहभागी झालेल्या महिलांनी या ठिकाणी पारंपरिकरित्या पेहराव करून आकर्षक असे मंगळागौरीचे खेळ सादर केले. पुढील सत्कार मूर्ती आहे रंजनाताई देवकर. रंजनाताईंचा सत्कार करण्यासाठी अतिशय प्रामाणिक असणाऱ्या देवकर मॅडम शैक्षणिक क्षेत्रातला हा पुरस्कार आपण देताना करत आहोत. शैक्षणिक क्षेत्र रंजनाताई देवकर मॅडम. पुढील सत्कार मूर्ती आहेत मंगला पवार. जमानी करता याच्या इतकं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला करता बघता बँकेच्या संपूर्ण शाखेची जमा खर्चाची बाब होती. मंगलाताई पवार, ऍक्सिस बँक मॅनेजर, जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने आपला सन्मानित करताना आम्ही अतिशय वर्षाताई दीक्षित, आपणास विनंती आहे की आपला सत्कार आपण स्वीकारावा. पुढील सत्कार ठाणे महानगरपालिका. वर्षाताई दीक्षित, आपणास विनंती आहे की कृपया आपण या सत्कारात. पल्लवीताई वानखेडे, पुढील सत्कार मूर्ती आहे पल्लवी. समोर जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने स्त्री शक्तीला करते की कृपया आपण ही रंगमंचाशी संपर्क साधावा. सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतः कोकणातील 5 जिल्ह्यातील आमच्या भगिनींसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जिजाऊ गेले 17 वर्ष करते. मग ते शैक्षणिक असेल, आरोग्याबाबत असेल, रोजगाराबाबत असेल. त्यातीलच एक भाग म्हणून दररोज सकाळी उठल्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत घरात राबणारी आमची आई असेल, आमची बहीण असेल, त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जपवूनही झालं पाहिजे. त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोकणच्या 5 जिल्ह्यातील भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन ठाण्याच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यालयातून झालेलं आहे. जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त हा कार्यक्रम आहे. मला वाटतं सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू झाला, रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील. अशा प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी इथे आलेल्या आहेत. ज्या कर्तृत्ववान आमच्या भगिनी आहेत की ज्या प्रसिद्धीच्या कुठेतरी पाठीमागे आहेत, अशा मग डॉक्टर असतील, अधिकारी असतील, पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, समाजसेवा करणारे असतील, या भगिनींचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे. का त्यांनी रंजल्या गांजलेल्या ज्या आमच्या भगिनी आतमध्ये कुठेतरी दडल्या होत्या, त्यांना व्यासपीठावर आणून त्यांचं खरं काम समाजापुढे आणण्याचं काम करण्यात आलं आणि एक छोटासा प्रयत्न त्यांचा सन्मान करण्याचा करण्यात आला. त्यासाठीच आमचा महिला ब्रिगेड नवीन एक निर्माण केलेले साहेबांनी का अगदी ज्या सुनेवरती अन्याय होईल त्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून शिवसेना त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असेल आणि त्या दृष्टीने जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे शिंदे साहेबांच्या आदेशाने हजर असते. मग ते कोर्टाचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा असेल किंवा रस्त्यावरचा विषय असेल, त्या प्रत्येक सुनेच्या मागे, प्रत्येक बहिणीच्या मागे शिवसेना कायमस्वरूपी उभी आहे. पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक आरोग्यवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोव्हा कुर्रे नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहाने पुढे सरसावत आहे. तिच्या प्रमुख उत्पादनांपैकी कुलसीम थंडावा देणारे अँटीसेप्टिक मिस्ट आणि ओ नो पेन वेदनाशमक हर्बल उपाय यांच्या यशस्वी लॉन्चनंतर आता कंपनी पाळीव प्राण्यांच्या स्टाईलच्या जगात पाऊल टाकत आहे. आराम, टिकाऊपणा, आकर्षकतेचा संगम असलेल्या नवीन हार्नेस आणि लेशेसच्या श्रेणीची घोषणा करण्यात आली आहे. प्राण्यांच्या आरोग्याबाबत कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही, तर नोव्हे कुर्रो नॅचरल्स प्रयोगशाळेमध्ये सध्या टीका नियंत्रणासाठी एक विशेष फॉर्म्युलेशन तयार होत आहे, जे लवकरच कंपनीच्या ग्रूमिंग विभागात दाखल होणार आहे. हे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरक्षित, नैसर्गिक आणि विज्ञाननिष्ठ देखभालीच्या वचनाला अनुसरून पाळीव प्राण्यांना परजीवींपासून दूर ठेवणार आहे. आपल्या पाळीव प्राण्यांना जसे प्रेम मिळते तसेच त्यांना विचारपूर्वक उपयुक्त उत्पादने मिळायला हवीत, असंही वैदेही गुप्ते, संस्थापक नोव्हा कुर्रे नॅचरल्स यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनासह केवळ शेल्फवरील वस्तू वाढवत नाही तर पाळीव प्राण्यांचे जीवन, खेळ व आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. वैदेही गुप्ते, फाउंडर नोवाक्युरो नॅचरल्स. आमच्या आजच्या पेट प्रोडक्टची लॉन्च होती. आम्ही हार्नेस आणि लीड काढलंय, टिक फॉर्म्युलेशन्स काढलंय. तर सिम्बाच्या बर्थडेसाठी आम्हाला नवीन प्रोडक्ट लाईन लॉन्च करायची आहे, तर आम्ही हा डे चूज केला. बरं, सो सिम्बाला आम्ही ट्रेनिंग म्हणजे नॅचरल ट्रेनिंग असेल, पण सिम्बाना जर आज आमच्याकडे पाहुणे आले, तुम्ही आला, चिकन घेऊन खालती बसला तरी सिम्बा तुमच्या जवळ येणार नाही. सिम्बा जेव्हा आम्ही त्याला ठेवतो आणि त्याला सांगतो की सिम्बा हे तुझं खाणं आहे, तेव्हाच तो खातो. तसंच लहान पोरांच्या जर जवळ आले तर सिम्बा बाजूला होतो की त्यांना जाऊन दे. म्हणजे आम्ही ते त्याला लहानपणीपासून थोडंसं केलंय की छोटं बाळ आहे, दादा आहे, त्याला जाऊन देऊया, मग आपण जाऊया. किंवा मोठे आहेत ते पडतील पायात आलं तर ते त्याला लहानपणीपासून समहाव त्यांनी ते समजून घेतलं. आणि सिम्बा जसं मी बोलली की माझ्या बरोबर ट्रॅव्हल करतो. त्याचे ऑफिस आवर्स आहेत, त्याचे स्लीपिंग आवर्स आहेत, त्याचे वॉकिंग आवर्स आहेत. सो सिम्बाला माझ्यासारखं कॉर्पोरेट लाईफस्टाईल सारखं किंवा आमचं तसं ती सवय लागली. घोडबंदर येथे वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना सकाळी पुन्हा एकदा नागला बंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केलंय. आंदोलकांनी काही वेळासाठी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. घोडबंदर हा मार्ग उरण JNPA बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मीरा भाईंदर, वसई विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबई कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या नौकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती देखील वाढली आहे, त्यामुळे वाहतुकीचा भार घोडबंदर मार्गावरती आला आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाधीन कामे सुरू असल्याने कोंडीमध्ये भर पडते. वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून येथील कोंडी खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी सकाळी आंदोलन केलं होतं. मंगळवारी पुन्हा एकदा घोडबंदर मार्गावरील काही रहिवाशांनी एकत्र येऊन घोडबंदर येथील नागला बंदर परिसरामध्ये आंदोलन केले. येथील वाहतूक पोलिसांच्या चौकीजवळ हे आंदोलन करण्यात आलं. दिनकर पळवत स्प्लेंडर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चेअरमन. मी शासनाला विनंती करतो की या रस्त्याची सुधारणा, घोडबंदर रोडची सुधारणा झाली पाहिजे. कारण या रोडवर अनेक डॉक्टर राहतात आणि मेन सिटीमध्ये हॉस्पिटल आहेत. इमर्जन्सी असल्यानंतर ते पेशंट त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये मरून जातात, तरी डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. एक तास लागतो. तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि ताबडतोब आमच्या मागण्या या शांतिपूर्ण आम्ही प्रोटेस्ट करतो त्या पूर्ण कराव्यात, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल. देखिए, हमने ट्रैफिक जाम नहीं किया है, हमने सिर्फ कुछ मिनटों के लिए किया था, क्योंकि बिना हल्ला किए ना आवाज़ पहुंचती नहीं है ना, क्योंकि साल भर से हम रास्ते पे उतर रहे हैं. हमारा ऐसा कोई डिपार्टमेंट नहीं है थाने का जिसके लिए हमने काम नहीं किया है. हम साल भर से फ्री काम कर रहे हैं. मेरा जो जॉब था, मैं जॉब छोड़ के आज इस काम में लगी हूँ. हमारी पूरी टीम अपना ऑफिस के बाद इस काम में रखती है. जब ट्रैफिक फंसते हम रोड पे उतरते हैं. हमने नए कैंपेन किए हैं, ट्रैफिक पुलिस हो चाहे कॉरपोरेशन के लोग हैं, हमने सबको मदद की है. सबूत के तौर पे आप किसी से भी बात कर लीजिए और ये सुनिश्चित कर लीजिए कि हमने काम किया है कि नहीं. हमें ये मजबूरी में किया है, सिर्फ मैसेज पहुँचाने के लिए, क्योंकि अगर जब OSD तक ये मैसेज पहुंच गया था, मैंने पूरे मीडिया पब्लिक में ये इंफॉर्मेशन दे दी थी कि हम क्या चाहते हैं, तो वैसे ही कॉल आ जाना चाहिए था और यहाँ पर पहुँच के इससे पहले ही सॉर्ट आउट कर देना चाहिए. नौबत लाई गई है, हम नहीं लाए हैं, मजबूर किया गया है, और वो भी हमने 5 मिनट के लिए किया था, सिर्फ मैसेज पहुँचाने के लिए. नाना नानी उद्यान हे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी महापालिकेने संरक्षित केले असून एकामागून एक सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेने घातला होता. तो माझीवाडा गावातील नागरिक, युवा आणि लहान मुलांच्या आंदोलनाने तसेच जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. कुठल्याही विहिरीला संरक्षित करून त्याचे पाणी RO फिल्टर प्लांटद्वारे पुनर्वापरात आणले जाते. हा प्लांट 6 बाय 6 मीटरचा असतो आणि त्याच विहिरीवर बांधला जातो, जेणेकरून त्याचा वापर अधिक क्षमतेने करता येतो. परंतु माझीवाड्यामध्ये काही विकासकांच्या हस्तक्षेपामुळे हा प्लांट महापालिकेच्या जनतेसाठी आरक्षित भूखंडावरती स्थलांतरित करण्यात आला आहे. माझीवाडा गावातील 30 ते
35,000 लोकसंख्या असून ही ह्याच एकमेव उद्यानाचा वापर करत होती. तोही हिरावून घेण्याचा घाट ठाणे महानगरपालिकेने घातला होता. परंतु जागरूक नागरिकांनी आमदार साहेबांच्या मदतीने हा डाव हाणून पाडलाय. यामध्ये साधारण 100 वर्ष जुने वडाचं झाड देखील बाधित झालं असून त्यामुळे खोदकामात तोडण्यात आली आहेत. या बांधकामाची मागणी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. जनसेवक आमदार संजय केळकर यांनी माजीवाडा गावातील उद्यानाला वाचवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी माजीवाडा नाका येथील उद्यान केळकर साहेबांनी स्वतः उभं करून नागरिकांसाठी खुलं करून दिलं होतं. सचिन शिरगारे यांनी माननीय आमदारांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागरिकांच्या सहकार्याने वरील लढा यशस्वीरित्या पार पाडत स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. या ज्या नाना नानी पार्क मध्ये म्हणजे माजिवडा गावाची साधारण जी लोकसंख्या आत्ताच्या वेळेत जर धरली तर 30-35 हजाराच्या वरती आहे. तिथं हा एकमेव नाना नानी पार्क आहे. इतर जे पार्क आहेत, गार्डन आहेत, मैदान आहेत, ते सगळेच्या सगळे दुरुस्तीच्या कारणाने बंद पडलेले आहेत. हे एक गार्डन होतं जिथे पब्लिक, नाना नानी मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं तिथे थोडा वेळ व्यतीत करत होते. परंतु असं झालं आहे की शासनाला काय झालं माहिती नाही, अचानकच 8-10 दिवसाआधी इथे खोदकाम चालू झालं. कुठलीही नोटीस लागली नाही. 200-300 मीटरवरती असणारी एक विहीर आहे, त्या विहिरीवरचा प्लांट फिल्ट्रेशनच्या नावाखाली जो 2 माळी होणार आहे तो इकडे आणण्यात आला. इथे आधीपासून एक स्ट्रक्चर असं आहे जे कधीच 3 वर्षापासून कोणीच वापरलं नाही, पण हे स्ट्रक्चर देखील इथं उभं करून ठेवलं. आता दुसरं स्ट्रक्चर इथं उभं करण्यात येत आहे. हे करताना यांनी निसर्गाची सगळ्यात मोठी हानी केलेली आहे. तुम्ही जर 2 मिनिटं इकडे दाखवाल तर हे जे जुनं साधारण आमच्या जन्माच्या म्हणजे या कंपनी असताना 100 वर्ष आधीच हे झाड इथे, वडाचं झाड इथे आहे. या झाडाचे मुळं यांनी तोडून टाकलेले आहेत. त्याच्या अगदी बाजूला खेटून हा प्लांट लावण्याचा कट यांनी केला आहे. हा 2 माळ्याचा प्लांट ज्यावेळी होईल तेव्हा जर तुम्ही बघा त्याच्या सगळ्या या बाजूला आलेल्या फांद्या तोडण्यात येतील. या तोडल्यानंतर झाडाचा आपसुकच हा नैसर्गिक विषय असल्यामुळे त्याचा तोल हवेने किंवा खालचे मुळं कमी केल्याने तो त्या घरांवर जाऊ शकतो. आजपर्यंत इकडची 3 झाडं पडलेली आहेत, त्यातलं एक झाड घरांवर पडलेलं आहे. कोणाची हानी झाली नाही, घरांचं नुकसान झालं होतं, परंतु असली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कालपासून आम्ही विनंती करतोय. त्या व्यक्तींना विचारतोय. कॉन्ट्रॅक्टर उद्धटपणे सांगतात आम्हाला कमिशनरची ऑर्डर आहे. गार्डन डिपार्टमेंटमध्ये आम्ही संवाद साधला, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वरून आदेश आहेत. हे आदेश कोणाचे, कसले आणि गार्डनचा जीव घेण्याचं काम कोण करतंय? ही नैसर्गिक दृष्ट्या बघितली तर ही हत्या आहे. ही एका नाना नानी पार्कची हत्या आहे. ही एका जुन्या 100 वर्ष वडाच्या झाडाची हत्या आहे. नागरिकांचा, लहान मुलांचा, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांचा या बांधकामाला, या विचारांना पूर्णपणे विरोध आहे. हा इथे होऊच द्यायचा नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.